प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार सौ पवित्रा विजयकुमार केरीपाळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला। प्रभागात घरोघरी जाऊन पॉम्पलेट देण्यात आले। या प्रभागातील मतदारांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशी मागणी प्रभागातील नागरिकांकडून करण्यात आली। यावेळी उपस्थित माजी नगरसेवक मंगेशदादा चव्हाण, माजी नगरसेवक फिरोजभाई पठाण, माजी नगरसेविका सौ पवित्रा विजयकुमार केरीपाळे, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट श्री विनायक उर्फ बल्लूदादा केरीपाळे, सामाजिक कार्यकर्ते राजूदादा यमगर, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट श्री विपुल केरीपाळे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण, अमृत शेवाळे, संजय तेली, प्रणव भोळे, विनीत सावळे, तुषार काळे, सनी गाडे, रजत गाडे, प्रणव इंगवले, अजय मनोजी, आदेश पवार, आदर्श कांबळे, संकेत बागडी, सागर कारंडे, अनिल कारंडे, प्रतीक कोळी, सचिन कदम, भूषण श्रीवास्तव, विश्वजित पाटील, समर्थ पाटील, सतीश गायकवाड, अतुल डफळापुरे, सुशांत बनसोडे, राहुल कोळी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित होता। या थोड़ा नहीं म्हणून या 5 मिनिट फोन करतो कार्यक्रम। हॅलो हॅलो होय मी राहिले माझ्या लक्षात नव्हतं, पाठवतो आज या पटपट या बाजूला सोडालेच काय वर्षासोबत सोनी अरे मामा पुढे गेले क्या आवाज है ना नमस्कार. कुठे गेले दादा?
ओ भाभी आज प्रभाग क्रमांक 15 मधून माझ्या आई सौ पवित्रा विजयकुमार केरीपाळे ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यातून सर्वसाधारण महिला या गटातून पुन्हा एकदा इच्छुक आहेत आणि आम्ही आज प्रचाराला शुभारंभ केला. आज उपस्थित आमचे मंगेशदादा चव्हाण, फिरोजभाई पठाण आणि प्रभागातील राजू यमगर आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिक व भरपूर संख्येनं महिला या उपस्थित होत्या. या पवित्रा केरीपाळे या मागच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या वार्ड क्रमांक 15मधून. त्यांनी भरपूर कामं ह्या 5-6 वर्षात केलेले आहेत. रस्त्याची कामं म्हणवा, कुणावर कुठलं संकट आलं तरी ऐन वेळेला रात्रीचं सुद्धा त्या उभा राहिलेल्या आहेत. तरी आत्तासुद्धा आम्हाला त्याच निवडून याव्यात, त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही वार्ड क्रमांक 15मधून सर्व महिलांचा त्यांना पाठिंब्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा राहून आज प्रचाराचा प्रयत्न केला आणि पॉम्पलेट घरोघर प्रत्यक्ष जाऊन उमेदवारांना भेटून पॉम्पलेट वाटलेला आहे. आम्हाला ह्याच नगरसेविका ह्या वर्षीही पाहिजे आहेत. भरपूर